नमस्कार. साहित्यकार आणि कविता या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुनश्च स्वागत. मी कुमुद कदम घेऊन आलोय तुमच्याकरिता शेतकरी बांधवांवरील एक गांभीर्य देणारी कविता. कवितेचं नाव आहे शेतकऱ्यानं आत्महत्याच का करावं. आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांची आंदोलने याचा विचार करून ही लिहिलेली कविता. कविता पूर्ण ऐका, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कविता आपल्या शेतकरी बांधवांशी भरपूर शेअर करा. तर चला सुरू करूया आजची कविता. शेतकऱ्यानं पण जगण्याच्या हक्कास का नाही जपावं. शेतकऱ्यानं पण जगण्याच्या हक्कास का नाही जपावं. आयतं खाऊन जगणाऱ्यांचं पोट उपाशी मारावं. चार पैक्यासाठी प्राण पानाला कशाला लावावं. शेतकऱ्यानं आत्महत्याच का करावं. महागाई वाढते तिचा निषेध करावं. मळ्यातलं धान्य कणगीतच वर्षानुवर्षे ठेवावं. जोपर्यंत भाव येत नाही तोपर्यंत भाव देत नाही असंच आपलं म्हणणं ठाम मांडावं. शेतकऱ्यानं आत्महत्याच का करावं. कर्जमाफी अनुदान सगळे मतासाठीचे सोंग. कर्जमाफी अनुदान सगळे मतासाठीचे सोंग. आपलं फिटतंय म्हणून इतरांचा विचार का नाही करावं. सरसकट शेतकऱ्याची मांदियाळी व्हावी म्हणून धान्य विक्री बंदीचाच बंड करावं. शेतकऱ्यानं आत्महत्याच का करावं. आपल्या आपण खावं मस्त मजेत राहावं. आपल्या आपण खावं मस्त मजेत राहावं. जो भाव देत नाही त्याच्या दाराला न जावं. जळावं मेलं मताचं राजकारण राज्य करता. खाण्यापुरतं पिकवून रान बाकीचं पडीक ठेवावं. सगळं महाग होतंय पण शेतमाल स्वस्तात हवा. या अर्थशास्त्राला त्यानं गाठोड्यात गुंडाळावं. शेतकऱ्यानं आत्महत्याच का करावं. शेतकऱ्यानं लोकांच्या जगण्याचा, त्यांच्या जीवनावश्यक गरजांच्या ज्या काही संविधानिक तरतुदी असतील त्याला तडा पाडावं. ते एकत्रीचं पोट भरून खातील आणि सरकार बनवतील या त्यांच्या आशेला अंधकारात ढकलावं. ते जगतील नाही तर मरतील म्हणून आपल्या आणि आपल्या शेतकऱ्या बांधवांकरिता थोडं कठोर व्हावं. देशद्रोह करून खुशाल मिरवावं. स्वतःपुरतं जगावं आणि स्वतःचं पारडं कसं जड होईल ते न करता शेतकऱ्यानं आत्महत्याच का करावं. शेतकऱ्यानं आत्महत्याच का करावं. या गंभीर विषयावरील कविता प्रसारित करण्याचं एकच कारण की आपल्या शेतकऱ्याचं जे कष्ट आहे त्या कष्टाला योग्य मोल मिळावं. नैसर्गिक आपत्तीपासून आर्थिक राजकारणाचा बळी ठरणारा आपला शेतकरी याचं कष्ट कमी व्हावं. लोकांनी जागरूक व्हावं. शेतकरी बांधवांनी जागरूक व्हावं एवढाच या व्हिडिओचा उद्देश आहे. व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांशी शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत नवीन कवितेसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.